माझी व्हिडिओ जास्त करून मॅरिड लाईफ थॉट, मॅरिड म्हणजे जे मॅरिड झालेले बायका असतात, स्त्रिया, त्याच्यावरच माझी व्हिडिओ जास्त असतात. कसं आहे ना, कुठलंही आपलं म्हणजे वय राहू द्या, त्या वयामध्ये जेव्हा आपलं लग्न होतं, लग्नानंतरच सगळं चेंज होतं आपल्यात. हो, अगोदरच्या काळात तसंच होतं. लग्न झाल्यानंतर पूर्ण स्त्रियांमध्ये चेंज व्हायचं. त्यांचं स्वभाव आईच्या घरी कसं का असताना माहेर तर सासऱ्यानंतर स्वभाव पण बदलावा लागायचा. स्वभावाला औषध नाही म्हणतात, पण सासरी जसं आहे तसं वागावं लागायचं. की आईवडिलांना पण आपल्या त्रास नाही झाला पाहिजे, की सासरच्या लोकांनी काहीतरी आपल्याविषयी सांगावं, तुमची मुलगी अशी वागती तशी वागती, काम करत नाही, तक्रारी जाऊ देत नव्हतो आपण आईवडिलांपर्यंत. असं होतं पहिल्याचा काळ. त्याच्यामुळं आपण झुकून राहत होतो. म्हणजे झुकून राहणं म्हणजे काय, असं झुकायचं नाही, की समोरच्याचा आपण मान सन्मान ठेवत होतो, त्यांची आज्ञा म्हणजे आज्ञेमध्ये राहत होतो आपण. आणि आपल्याला काय वाटत नव्हतं, जरी रागवलं कोणी काही वाटत नव्हतं. रागवतात आपले आईवडील पण आपल्याला रागवतात, तसं सासरची लोक रागवतात असं वाटायचं. आणि आपण असं राहत होतं की मग त्यांना आपली ओढ लागायची म्हणजे माया यायची आपली त्यांना. अगोदरच्या ज्या मुली होत्या ना, खूप त्रास काढायच्या अगोदरच्या लेकीला, खूप त्रास असायचा, पण त्या तरीसुद्धा संसारात मग्न असायच्या. आणि सासरचे लोक जरी बोललं ना, त्यांना काहीच वाटत नव्हतं. जाऊ द्या, बोलत असतील असं त्यांना वाटायचं. आणि त्याच्यामुळं ना, संसारसुद्धा बघा ना, अगोदरच्या काळात कसे होते. खूप वर्षे संसार टिकणार त्यांचे, 40 वर्ष 50 वर्ष संसार. आता आमच्याच ह्याला किती वर्ष झाले, 42 वर्ष पूर्ण झाले आमच्या संसाराला. 43 वर्ष लागलं, 7 वर्षांनी आणखी 50 वर्षे पूर्ण होते. आताच्या काळात लग्न झाल्या भांडणं सुरू होते. एकमेकाला समजून गेलं, लांबच राहिलं. हां, दोघं पण कमवतं तर खूप चांगली गोष्ट. अगोदर बायको शिकलेली नसायची, कमवत असायची. ज्यांची शेती आहे त्यांच्या शेतामध्ये नवरा काम करायचं, किंवा ही पण जायची लक्ष ठेवायला, काम करायला, कष्ट करायचे अगोदरच्या बायका. अगोदरच्या आताचे कष्ट करू वाटत नाही त्यांना. मला काही सांगू नका बाबा, मुलांकडे दुर्लक्ष, नवऱ्याकडे दुर्लक्ष, घरातल्या ह्याच्यावर दुर्लक्ष. त्याच्यामुळे कसं राहिले, घराला घर पण येत नाही आहे. संसार हा संसार असतो. संसार केला तर तुम्हाला सगळं अध्यात्मसुद्धा आलं त्याच्यामधून. नमस्कार सर्वांना.